नर्मदे हर. आज आपला परिक्रमेचा 98वा दिवस. सकाळच्या वाजल्यात 7. आपण निघतोय आयपाकडे. म्हणजे आयपाचा आश्रम होता, आपण रात्री थांबलेलो, पण आयपा अजून इथून 2 किलोमीटरवरती आहे. चला चाललो आहे आपण आयपा. त्यानंतर बाबरी 15 किलोमीटर आहे. मस्त वातावरण आहे, कडेने गहू, त्यामुळे थोडीशी आज थंडी वाजली जरा. सूर्य उगवला आहे आणि मस्त गावाच्या मधून रस्ता आहे. परिक्रमाचे कोणी नाही आहेत, आपण फक्त 6 जण. चला बाबरीच्या नंतर पुढं डीमावर बघू आज कुठपर्यंत पोहोचतोय. चला नर्मदे. आयपा इथून 2 किलोमीटर आहे आणि जे कर्मदामाईच्या कडीची शेती आहे तर ती सगळी उताराची, चढ उताराची. समतल अशी जमीन नाही आहे, पण जमिनीचा पोत एकदम चांगला असल्यामुळं पीक भारी येत आहे. कारण मातीमध्ये पण गुणधर्म आणि पाण्यामध्ये पण एकदम चांगले गुणधर्म आहेत, त्यामुळं पिकासाठी बाकी गोष्टी कमी लागत आहेत. आपण आश्रमावरून निघून 2 किलोमीटर आलोय पुढं आयपा या गावामध्ये. आणि आयपा गावामध्ये पण आश्रम अन्नक्षेत्र आहे. एक छोटीशी रस्त्याला कुटी आहे आणि त्याच्यामध्येच परिक्रमावासियांची सेवा होते. त्याचप्रमाणे आपल्याला एकदम तीरावरती गाव आहे आणि गावामध्ये बोर्ड दाखवला नर्मदा परिक्रमा पथ. बघा बरं, फसत आहे का अगोदर? हे भरपूर जागेवरती स्प्रिंकलर आतमध्ये येतं, पण रस्त्यावरती पाणी भरपूर साचलेलं. कारण रात्रभर स्प्रिंकलर एकाच जागेवर चालू असल्यामुळं रात्री आपण जिथं मुक्कामाल होतो तर तिथं पण असंच होतं. स्प्रिंकलरचं पाणी पूर्ण रस्त्यावर आलं होतं. इथं पण रस्त्यावर पाणी. हाँ ले लेंगे जे. ये पथाड़ा गाव है ना, ये पथाड़ा गावामध्ये चहा घेऊ. बाबांनी आपल्याला चहा पिण्यासाठी बोलवलंय. सकाळी आश्रमावर पण एक झालाय आणि आता हा दुसरा चहा पथाडा गावामध्ये. त्याने आपल्याला लांबूनच पाहितलं होतं, तर त्याच वेळेस त्यांनी चटई टाकून ठेवली. आपल्याला आतमध्ये ओळायच्या आत बाबाजी चहा प्यायला या म्हणून बोलवलं. चला चहा पिऊन आपण पुढे निघू. बाबरीमध्ये पोहोचलोय आपण. सकाळी निघून जवळजवळ 13-14 किलोमीटर आलोय आणि बाबरीमध्ये पोहोचल्याच दक्षिण तटावरचं बाबरीमधलं आश्रम आहे, दादा गुरुजी दरबार नक्षत्र आश्रम, दक्षिण तट बाबरी. पण आत्ता वाजले 9:30. तर आपण जाऊ पुढं. बाबरी हे एकदम घाटावरती आहे, मैयाच्या किनाऱ्यावरती. आपण ज्यावेळेस उत्तर तटावरून चालत होतो तर उत्तर तटावरही बाबरी लागलं होतं. म्हणजे ह्याच गावाचा पलीकडचा भाग होता. सगळे बाबरी गावामध्ये भरपूर वाळू उपसा चालू आहे मैयाच्या पात्रामध्ये. तर मागे एक आश्रम सोडून आपण चाललो आहे पुढं. बघू जर पुढं आश्रम असेल बाबरीमध्ये, कारण आत्तापर्यंत आपण 2-3 आश्रम सोडले. अजून फक्त एक चहा घेतला आहे आपण. कुठेतरी नाश्ता करू. रामभक्त हनुमान मंदिर. इथून परत आपल्याला रोड चेंज होतोय बाबरीमधून. घाटाकडून आपण रस्त्याने चाललो. चला इथं चहा घेऊ, थोडा नाश्ता करू. चहासाठी बोलवलं त्यांनी, मग पुढं निघू. चहा, बिस्किट, समोसा, जिलेबी खाऊन आपण नाश्ता करून निघतोय पुढं. सरळ रोड शिवनी मालवा, जो की तालुका आहे, तर शिवनी मालव्याकडे जातो. आणि आपण इकडं चंदगडला चाललो आहे. डीमावर चंदगड, त्यानंतर हंडियाकडं म्हणजे नेमावरकडं. डीमावर मार्ग. डीमावर इथून 3 किलोमीटर आहे आणि डीमावरच्या पुढं चंदगड 3, 6 किलोमीटर. बाबरीवरून निघून आपण डीमावरमध्ये आलो आहे. बाबरी ते डीमावरचं अंतर 3 किलोमीटर. तर हे आश्रम आहे डीमावरमधलं. इथं रस्ता एकदम पगडंडीसारखा झालेला आहे, विचारावं लागून कुठून रस्ता येते. आणि आश्रमही बंद आहे. तर रात्रीचे आश्रम चालू आहेत वाटतं.
कारण दिवसा कोणत्याच आश्रमावर कोणी नाही आहे. परिक्रमा मार्ग दाखवला आहे समोर. इकडं प्रत्येक गावामध्ये ताक भरपूर आहे. आपण सकाळी चहा पिलो तिथं पण ते सांगितलं की ताक घेणार का चहा. आत्ता पण त्यांनी विचारलं की ताक घ्यायची का चहा म्हणून. तर इकडं ताक भरपूर प्रमाणात आहे. परिक्रमावासियांना ताकाची काही कमी नाही आहे. दक्षिण तटावरती नेमावर साईडला. तीन दिवसापासून भरपूर दही पित आहेत परिक्रमावासी. इकडं दहीला म्हणजे जे ताक आहे तर त्याला मही बोलतात. मही आणि सगळे एकदम म्हशीचं ताक, म्हशीचं आहे एकदम घट्ट. त्याच्यामध्ये मैया सगळ्यांना विचारतायत की तुम्हाला साखर घ्यायची का मीठ घ्यायचं. त्याच्यामध्ये ज्यांना ताक नाही प्यायचं मही तर त्यांच्यासाठी चहा पण बनवतायत. कारण आता उन्हाचा जोर वाढत चाललाय आणि उन्हामध्ये असं थंड ताक गेल्याच्या नंतर पोटात बरं वाटतं. डिमावरवरून आपण मही पिऊन निघतोय. मस्त होतं ताक. आणि डिमावरच्या पुढं तनकडे तर तिथून 2-3 किलोमीटर आहे. रस्ता आपल्याला पगडंडीने सांगितला आहे जो की मैयाच्या कडेने तीरावरून जातोय. चला बघू. सध्या तरी लागलाय थोडासा कच्चा रस्ता. आलोय आपण तीरावरती आणि तीरावरती एकदम कडेला मस्त पिंपळाचं झाड आहे आणि हनुमानाची मूर्ती एकदम पिंपळाच्या खोडालाच. दर्शन घेऊ. डिमावर बाबरी आणि चंदगड या ठिकाणी भरपूर मोठं पात्र मैयाचं आणि पात्रामध्ये तेवढ्याच प्रमाणावरती वाळू आहे. त्यामुळं वाळू उपसा भरपूर चालू आहे आणि तो वाळू उपसा बोटीने चालू आहे. सगळा बोटीने वाळू उपसा होतो. पाण्याची थोडी पातळी कमी असल्यामुळं एका साईडने जिकडं कोरडं आहे पात्र तर तिथून वाळू उपसा चालू आहे. मागं पण चालू आहे आणि पुढं पण चंदगडकडं आपण आता चाललो आहे. तर तिकडं पण सगळं वाळू उपसा चालू आहे बराच लांबपर्यंत. परवा दिवशी आपण ज्यावेळेस नर्मदापुरमवरून निघलो तर त्यावेळेस तटावरून चाललो होतो. तर त्यानंतर परत आत्ता म्हणजे नर्मदापुरमपासून आज दुसरा दिवस आपण आपला तिथून निघून तर आज परत आपण तटावरती आलो आहे. बघू रस्ता कसा आहे. आज कडेकडेने दिसतोय कारण पात्र खूप मोठं आणि कोरडं झाल्यामुळं आहे रस्ता. डिमावरून आपण खाली तटाने आलो खरं चालत. पण पुढे एक नदी आहे छोटीशीच आहे मैयाची उपनदी. पण भरपूर पाणी आहे त्याच्यामध्ये आणि तो होडी नाव काहीच नाही आहे. पण परिक्रमा असं इकडे कमी असल्यामुळं कोणी नाववाला पण नाही आहे. तर पाण्यातून आपल्याला पलीकडे जायचं आहे. निशाण दाखवलेलं आहे. चला अगोदर पाणी आपण अगोदर किती येते बघू. बॅग ठेवून जावं लागेल नाही त्या अगोदर. चला आपण चाललोय पाण्यामधून. भरपूर पाणी. सॉक्स नाही काढले तसंच चाललोय. पुढं जरा पाणी जास्त आहे. पुढं इथं सॉक्सकडे चालू आहे तसाच. हे सगळे सॉक्स आणि 3 भिजलेत. अयो इथं बघा ना. तिथून पाण्यातून आलोत आणि पुढे लगेच स्प्रिंकलर आहेत. अरे 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 तटावरून वर निघलोय आपण. चंदगड गावापासून पुढे आहे थोडंसं. असं पगडंडी रस्ता लागलाय वर निघल्याच्या नंतर. शेतातून पाणी दिलेलं आहे गावाला. साडेबारा वाजता आपण परमहंस चांदगड आश्रम तर इथं आलो.
मस्त एकदम मैयाच्या किनाऱ्यावरती या चांदगड गावामधला आश्रम आहे. खरं तर हे गणपतीचं मंदिर आहे, पण आपण याच्या अगोदर गणपती बाप्पा झोपलेले होते, त्यांचा दरवाजा लावून घेतलेला होता. पण खूप सुंदर अशी मूर्ती इथं हनुमंतरायाची आणि मैयाची ताती सुंदर मूर्ती. तर आपण दर्शन घेतलं मैयाच्या मूर्तीचं, हनुमंतरायाचं, आणि त्यानंतर त्यांनी आपल्याला जेवणासाठी बोलवलं. मस्त जेवणामध्ये डाळ भाटी, त्याचप्रमाणे वांग्याचं भरीत, आणि चला जेवण करायच्या नंतर आपण थोडासा आराम करू. मस्त असं वडाचं झाड आहे आणि वडाच्या झाडाखाली मस्त सावली, थोडा आराम करून निघू मग पुढं. नर्मदे हर, नर्मदे हर. मही मही इकडं पण ताक मात्र भरपूर देत आहेत सगळ्या. मही बहुत मिळत आहे, मही. नर्मदे हर. मठ्ठा. चंद्रपुरा गावातला आश्रम आहे, नर्मदा श्री दत्त अवधूत आश्रम. आपण अर्चना गावाकडे चाललोय, आणि जे लूच गाव आहे, तर लूच गाव एकदम नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती या साईडला. हा रोड एकदम लूज गावला जातोय, तीरावरती गाव आहे, आणि आश्रम पण आहे लूज गावमध्ये. पण हे अर्चन गाव, तर अर्चन गावाकडे हा रस्ता चालला आहे, आणि एकदम लूज गाव आणि अर्चन गावाच्या चौकामध्ये हे आश्रम आहे, सीताराम कोटी. नर्मदे हर. आपण 6 जण आणि फक्त हे 2-3 बाबा आहेत आपल्याबरोबर. 2-3 दिवसापासून आपण नर्मदापुरमहून निघल्यापासून एवढेच परिक्रमाचे फक्त या रोडनी. चला आता 6 वाजत आलेत. आपण लुजगावकडे चाललो आहे. लुजगाव म्हणतो आहे, अर्चना गावकडे चाललो आहे. तर अर्चना गावमध्ये आश्रम कुठं आहे ते पाहू, कारण अजून आपल्याला 15-20 मिनटं तरी लागतात अर्चना गावला जायला. सूर्य फक्त थोडा राहिला आहे मावळायचा. अर्चनगाव आणि लोगावच्या मध्ये हे आश्रम आहे, माँ नर्मदा भक्तिपथ आश्रम. एक घर आहे आणि त्यालाच आश्रम बनवलेलं आहे. तर आज भरपूर परिक्रमा असं दिसत आहेत इथं. बघू जागा आहे का आपल्याला ते. हा मागचा हॉल आहे आणि हा जवळजवळ फुल झाला आहे. इकडेही परिक्रमा आहेत. इकडं त्यांनी काही जणांनी इकडं पण त्यांचं आसन लावलेत. एवढीच जागा आहे बाकी. तर आपण त्यांना म्हणलो आहेत की तुमचं हे जे आसन आहे तर ते पलीकडच्या खोलीमध्ये घ्या, आपण इथं लावू त्यांच्या जागेवर.